तुमच्या समोर दिसते मिसळ, पापड, पाव, तर्री. याचा अर्थ मी कुठे आहे? याचा अर्थ मी आहे नाशिकमध्ये. आणि नाशिकमध्ये आज मी करणार आहे पूर्णतः मिसळचा एपिसोड. आय नो तुम्ही म्हणाल की अरे तू ऑलरेडी इंद्रजितने केला आहे. हो, त्याने पाच ठिकाणी गेला तो फेमस. त्याचं लिंक वरती आहे, ती क्लिक करा, तुम्हाला कळेल. इथे आता आपण ट्राय करणार आहोत नाशिकमधली एकदम ऑथेंटिक ओल्डेस्ट बाळासाहेब मिसळ. ओके, हे बरोबर एकदम आर के सर्कल जो आहे त्याच्या बरोबर समोरच हे आहे आणि खूप जुनी जागा आहे. फक्त 2 वाजता ही 2:30ला बंद होते. सो त्याच्या आधी तुम्हाला इकडे यायचं आहे. नंतर इथे तुम्हाला ही मिसळ नाही मिळणार. तुम्हाला दिसेल की मस्त पहिली वरती मटकी आहे, एकदम हेल्दी. त्याच्या खाली बारीक शेव, त्याच्या खाली जाड शेव आणि मग आपले पोहे आणि कांदा आणि यांचा लाल मसाल्याचा तिखट असतो. म्हणजे हा जो तिखट आहे तर्री यांची, ही लाल मसाल्याची आहे, ही काळा मसाल्याची नाही आहे. आणि या सगळ्याची किंमत आहे 75 रुपये. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 पापड मिळतो, 2 पाव मिळतात, दहीची वाटी मिळते तिखट लागलं तर, आणि अशी मिसळ आणि अनलिमिटेड तर्री. चमचाभर मिसळ, लाल तिखट हे तिखट आहे. म्हणजे मला आज कळलं नाशिकची मंडळी पुण्या मुंबईच्या ज्या मिसळ मिळतात त्यांना का शिव्या घालत असतात की तुमची मिसळ नाही. मी पहिला ग्लास घेतला ना, माझी अख्खी जीभ फ्रॉम त्याच्या स्टार्टपासनं एंडपर्यंत अख्खी तिखट झाली आहे, अख्खी तिखट. आणि मी जो झोपेतनं आलेलो तो जागा झालो आहे एकदम. मी दिसताना अशी वाटत पण नाही की याच्यात एवढी झणझणीत असेल ही, पण ही मस्त आहे. तेव्हा चांगली गोष्ट इथे पाव मिळतात, सॉफ्ट छान पाव. भरपूर ठिकाणी ते ब्रेड स्लाइस मिळतात मुंबईच्या बाहेर, पण इथे आहेत पाव नाशिकला. इथं ऐवज आहे ना, थोडा क्वालिटी ऐवज आहे ना, म्हणजे जी शेव पण आहे ती शेवला पण चव आहे. आणि मेन म्हणजे हे पोहे आणि जी मटकी आहे त्या मेन ह्याच्यात धमाल मटकीची आहे आणि रस्स्याची, आणि पावाबरोबर एकदम मस्त लागते ना. प्रत्येक घशात तुम्हाला यांची शेव जी आहे ती छान येते आणि रंग पण एकदम मस्त सगळ्या येल्लोच्या पॅलेटमध्ये, त्यामुळे बघायला पण मस्त वाटते. मध्ये त्याचा लाल शेव नाही येते, कुठं शेंगदाणे नाही येते, चणी नाही येते. हा जो पापड आहे हा उडीदचा पापड आहे. तुम्ही उडीद जाल हा खाल्ल्यावरती, एवढा मस्त पापड आहे हा. आणि ही त्यांनी आम्हाला शेव त्यांची आणून दिली. ही शेव का छान लागते माहिती आहे मित्रांनो, कारण सोडा बिलकुल पण नाही आहे आणि यांच्या घरी बनते. युजली मध्ये फरसाण मिळतो तुम्ही जेव्हा मिसळ खाता, आणि फरसाणमुळे ना ती मिसळ खूप सॉगी होते. तर ही बिलकुल पण सॉगी नाही, आणि तुम्ही जर एक्स्ट्राशी मागून घेतली तर ही क्रंची बनते. आता बघूया मला हे जमणार आहे का एवढं तिखट खायला. खूप छान. हा तिखटपणा पण आहे ना, तुम्हाला असं वाटतं की हा तिखट ना पोटात जाऊन जळजळ नाही करणार आहे. एकदम ॲप्ट मिसळ आहे. म्हणजे मला असं बरं वाटतं की नाशिकची पहिलीच मिसळ मी जी खातो आहे ती अशी ओजीवाली मिसळ आहे इकडची. आणि यांची जी मटकी आहे ना, मटकी ही तुम्ही नुसती खाल ना, नुसती मागून खाल, म्हणजे अशी जर मटकीची भाजी बनली तर कुठला मुलगा रडेल घरात. तर चपातीची गरज पण नाही, चमच्यानेच राहील अख्खी मटकी. खूप मस्त. सो ही जी मिसळ आहे 75 रुपयासाठी पापड आहे, अनलिमिटेड तर्री आहे, पाव आहे, दही आहे. आणि माझ्याकडनं या ओजी मिसळला, मी याला ओजी मिसळ म्हणतो आहे, नाशिकच्या ओजी मिसळला मिळतो आहे गोल्डन मिसळ. आणि मला अजून खूप ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे मी काय करतो हे पटापट खाऊन घेतो आणि मी लगेच निघतो. चला. सो नाशिकमध्ये बाळासाहेबला माझ्याकडनं गोल्डन थम्स स्टिकर लागलेला आहे. का? कारण अहो नाशिकमधली ही एकदम ओजी मिसळ आहे. तुम्ही ते या ह्यांची मटकी ट्राय करा. मी नुसती मटकीच खात बसलेलो. तर तुम्ही आलात, तुम्हाला आवडलं ते काम करायचं, या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, तुम्हाला भाटुपाच्या इंस्टाग्रामवर टाकायचं आहे, मला टॅग करायचं आहे, आम्ही नक्की रिशेअर करणार. चला बाय बाय. आता मी बाळासाहेबमध्ये खात असतो, ते म्हणाले की तुम्ही इथे 40 वर्षापासून खायला यायचं आहे. हो बरोबर. म्हणजे किती वर्ष झाली असते त्याला? आता शाळा सोडून कमीत कमी 25 वर्ष झाली. बापरे. त्याच्या आधी 10 वर्ष समजा.
म्हणजे तुम्ही इतकं तिकडे खाताय माझ्या हो. एवढं बाप आहे ते. हो मी पण आता खाल्लं, मला खूपच आवडलं. म्हणजे त्याचं विचार करा, एखादी जागा ती चव इतक्या वर्ष टिकून ठेवते, यालाच म्हणतात त्याचं क्रेडिबिलिटी की काय आहे ती जागा. नाशिकमधली दुसरी जागा जी आहे ना ती एकदम हिडन स्पॉट आहे, कारण छान असं गावामध्ये जागा आहे ज्याचं नाव आहे सुदर्शन मिसळ. हिडन स्पॉट फॅमिली बिझनेस गेली 28 वर्ष करतायत, त्यामुळे मला खरंच कौतुक आहे आणि मला ती बघायची मिसळ काय आहे. लोक म्हणतात ही नो नॉनसेन्स मिसळ आहे, नो नॉनसेन्स मिसळ. एकदम स्वच्छ जागेवरती मी आलेलो आहे आणि तुम्ही बघाल तर प्रत्येक गोष्ट क्लीन टापटीप, पूर्ण फॅमिली रन बिझनेस आहे. आणि या मिसळची गंमत अशी आहे ना, त्या मिसळमध्ये फक्त मटकी आहे, ओके, शेव आहे, कांदा आहे आणि मेन यांच्या दोन, ही लाल तिखट आहे आणि ही आहे ती नॉर्मल आहे ग्रेव्ही. तर त्यामुळे बघाल तर पूर्ण असं बघून मन प्रसन्न होतं. आणि याच्यात एक एक्स्ट्रा डिश आहे ज्यांची सिग्नेचर आहे, ते म्हणजे पीनट्स, शेंगदाणे. आणि हे शेंगदाणे पण तुम्हाला दिसतील की याच्यात पडलेलं आहे याच्यामध्ये. सो हा याचा युनिकनेस आहे आणि हे सगळ्याची किंमत आहे 100 रुपये. एकदम मला बघून तर खूपच असं छान वाटतं आहे. आपण ट्राय करूया. सो पहिलं मला वाटतं आपण ना, हे तुम्ही नुसतं जर मिक्स कराल तुम्हाला दिसेल की किचन केवढी मटकी आहे. याच्यात पोहे बिहे असे काही गोष्टी नाहीत, ना बटाटा ना काही, ओनली मटकी आणि शेव. आणि मग पहिला टाकू याच्यामध्ये आता याचा आपण एक पहिला थोडासा कांदा पण टाकूया. हे अगदी नो नॉनसेन्स मिसळ आहे. अगदी चव ही याची आहे. सो ही माझ्याप्रमाणे हेल्दीएस्ट मिसळ मी कुठली बघितली आहे तर ती ही आहे. हा रस्ता जो आहे हा अजिबात तिखट नाही आहे. वाव, एवढा फ्लेवर आहे ना याच्यामध्ये, म्हणजे आपण ते वडा सांबारमध्ये जो सांबार असतो ना तशीवाली चव आहे याला एकदम. मस्त थोडं तिखट आहे. तिखटचा रंगत पण काय आहे, मग दिसतं की मसाला पडला याच्यात भरपूर. आणि ह्यांचे जे मसाले आहेत त्याच्यामध्ये लाल मसाला आणि काळा मसाला दोन्ही मिक्स आहेत. आपण पहिल्या ठिकाणी करतो की लाल मसाला होता, इथे दोन्ही मिक्स आहेत. तो ट्राय करूया. बघा एवढाच ॲड करतो मी. एकदम तिखट आहे, म्हणजे हे जाळफाळ तिखट आहे. पण तुम्ही तुमच्या प्रमाणे घेऊ शकता. तुम्हाला एकदम तिखट मिसळ पाहिजे तर तुम्ही ह्याच्यात 1 चमचा वाढवा, तिखट मिसळ बनेल. तिखट पण नको असेल तर ह्याचा 1 चमचा वाढवा, तुम्हाला एकदम छान रेग्युलर मिसळ मिळेल. नवीन इनोव्हेशन जे पीनट्स टाकतात आणि शेंगदामुळे याला ना अशी छान क्रंची एक फ्लेवर होतो, क्रंची फ्लेवर. जेव्हा शेवमध्ये रस्सा जातो तेव्हा ती नरम पडते, पण हे जे शेंगदाणे आहेत ते नरम नाही पडत, त्यामध्ये क्रंची राहतात फुल टाईम. हे पाव खाल्लेत नाहीत आणि ह्यांचे पण बाय द वे इथे पाव मिळतात, ब्रेड स्लाइस मिळत नाहीत, ती चांगली गोष्ट आहे. खाऊया. पीनट्समुळे ना खरंच वेगळीच चव आली. मी ह्याच्या आधी कधीच मिसळमध्ये शेंगदाणे खाल्ले नव्हते. पावाने पण मजा आली. सो इथे पण उडदाचा पापड मिळतो तुम्हाला. एक नाशिकमध्ये गंमत काय नाही तर तुम्हाला बाकी पापड कुठे मिळतात, उडदाचे पापड मिळतात. पापड पण छान आहे. माझ्याकडनं या मिसळला पण देतो आहे गोल्डन थम्सअप. इमॅजिन करा, पहिले दोन्ही ज्या मिसळी होत्या त्या दोन्ही मिसळींना गोल्डन थम्सअप मिळाला आहे. अजून पुढे काही बाकी आहेत, त्या ह्याच्यावर बाप असणार आहेत का माहिती नाही मला.
खाऊन बघूया आपण आणि शेवटला रिव्ह्यू देऊया की मला सर्वात जगात भारी कुठली वाटली, देशात भारी कुठली वाटली आणि जिल्ह्यात भारी कुठली वाटली. चला हे संपून निघूया. हा वातावरण एवढं घरगुती आहे ना की तुम्हाला इथे जर जास्त गर्दी झाली तर इथे बैठक पण आहे यांची की तिकडे मस्त तुम्ही आरामात बसून फॅमिली पूर्ण खाऊ शकता एकत्र. आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे काय आहे ना की तुम्हाला इथे शनिवारी रविवारी येताना विचार करून यायचं, कारण ते भरपूर गर्दी असते, 2-2 तास वेटिंग असतं. त्यामुळे तुम्ही येताना प्लॅनिंग करून या ना, हवं तर फोन करून विचारा की बाबा जागा अवेलेबल आहे की नाही अवेलेबल आहे, आम्ही येऊ की नको येऊ. आणि वीकडेजला या, वीकडेजला मस्त असं मोकळं असतं, छान पूर्ण फॅमिली बसून तुम्हाला खाता येतं. आणि एक गोष्ट म्हणजे इथे कुठंही कामगार वर्ग नाही आहे, सगळे जे कामं करत आहेत ते अख्खे एक फॅमिली मेंबर आहेत, म्हणजे मुलगा आहे, बायको आहे, सगळे असे घरातली लोक कामं करत आहेत, त्यामुळे फॅमिली बिझनेस आहे. सुदर्शन मिसळला गोल्डन थम्सअपचं स्टिकर लागलेलं आहे का? कारण इथे मिळते नाशिकमधली नो नॉनसेन्स मिसळ, जी फक्त आणि फक्त मिसळची चव तुम्हाला देते. मला तर खूप आवडली. तुम्ही इथे आल्यावरती ती खा. तुम्हाला आवडलं ते एक काम करायचं आहे, या स्टिकरबरोबर एक फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, भाटूबाला टॅग करा, आम्हाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला, जे पण आम्हाला ऑडियन्स चांगले भेटतात आणि त्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही जे नवीन आमचे ऑडियन्स आहेत त्यांना कळत नाही की सबस्क्राईब करायचं की नाही करायचं, त्यांना समजो की का करायचं सबस्क्राईब. बिंदास सबस्क्राईब करा, एकदम भारी, एकदम टेस्टी आहे. आणि बघ माणूस माझ्या काय फूडी एकदम, दोघे मॅचिंग मॅचिंग होतो आम्ही. मॅचिंग आहे. सो जर तुम्ही आमच्याकडे मॅचिंग मॅचिंग असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो. नाशिकमध्ये सांगतायत आपली मित्र. नाशिकमध्ये मिसळ तर फेमस आहेच, पण नाशिकमध्ये अजून एक प्रकार फेमस आहे जिथे तुम्हाला मिसळ बरोबर अख्खा त्याची गोतावळ पण मिळते. म्हणजेच काय तर इट्स लाईक अ अम्युजमेंट पार्क. म्हणजे पंचवटी भाग किंवा नाशिकचा मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ना असे घरगुती मिसळ मिळतील. पण जसं नाशिक थोडं बाहेर पडाल तुम्हाला ते ग्रेप ॲम्बेसी म्हणा किंवा साधना मिसळ म्हणा किंवा अजून अशा भरपूर 2-3 ठिकाणं जिथे तुम्हाला प्रॉपर माहोल आहे भाई. म्हणजे तुम्हाला उंट असणार, घोडे असणार, तिथे बैलगाडा असणार, तिथे तुम्हाला रॅपलिंग आहे, तिथे तुम्हाला म्हणजे नुसती मिसळ नाही आहे तर सगळ्या गोष्टींची मिसळ आहे इथे. हत्तीच्या इथे मिसळ कुठे मिळते? ओ समोर इथे जायचं आपल्याला. इथे आय लव्ह मिसळ. नाशिकमध्ये तर म्हटलंच पाहिजे. एखादी साधी गोष्ट जशी मिसळ आहे, ही मिसळ एवढं एम्प्लॉयमेंट क्रिएट करेल त्याचं जागं उदाहरण म्हणजे ही जागा आहे साधना मिसळ. तुम्ही बघाल तर 65 वर्षे जुनी ही जागा आहे आणि त्यांनी हे कल्चर आणलं की म्हणजे ॲक्च्युअल मिसळचं कल्चर की प्रत्येक गोष्ट इथे मिसळलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत बाहेर खेळण्यासाठी. म्हणजे आजीला झुला घ्यायला इथे त्यांनी झाडावरनं झोपाळा बांधलेला आहे. बाहेर बंदुकीच्या गोळ्याने तुम्ही खेळू शकता, लहान मुलांना मजा आहे. म्हणजे एक पूर्ण माहोल आहे. आणि जर तुम्ही गुगल रिव्ह्यू चेक कराल तर 25,000 लोकांनी या जागेला 4 पॉईंटवरती रिव्ह्यू दिलेला आहे. आणि त्यांनी कसं जपून ठेवलं ही सिक्रेट आहे या जागेची आणि बघायला पाहिजे खाऊन की हे सगळं तुम्ही बघताय. याची किंमत आहे 120 रुपये, ज्यामध्ये तुम्हाला 2 भले मोठे पाव मिळणार. म्हणजे खूपच मोठे पाव आहेत. एवढे पाव मोठे मुंबईतून बघितले नाहीत मी. आणि ते पण त्यांनी गरम केलेले आहेत. नंतर त्यांचं बघाल तर पापड पण सर्वात साईजमध्ये मोठा आहे. आणि त्यांचे 2 तर्रे आहेत. एक आहे जी आहे त्याची तिखट तर्री आणि एक त्यांची नॉर्मल तर्री आहे. आणि ह्या ज्या तर्री दिसत आहेत तुम्हाला, हा पूर्ण जो ग्रेव्ही आयटम आहे तो काळ्या मसाल्यात बनतो. याच्यात लाल मसाला बिलकुल पण नाही आहे. आता खाऊन बघूया. आणि तुम्ही हे पण मिसळ पण बघाल त्यामध्ये फक्त आणि फक्त मटकी आहे, ओनली मटकी. आणि ह्यांनी स्वतः बनवलेली ही शेव. जी शेव बघा तर शेवची साईज खूपच मोठी आहे आणि मटकी भरलेली आहे आणि काळा मसाला आहे. काळा मसाल्याची चव आहे. मी खाल्ला ना, माझ्या नाकात शिंका क्रिएट झाली आहे. शंका काही नाही याच्याबद्दल, पण एक शिंका आली येणार आहे मला असं वाटतं. एवढासा मसाला स्ट्रॉंग आहे. आपण हे टाकू याच्यात. दिसतं रंग दिसतो तुम्हाला याचा. आपण एक नुसतं ना पिऊन बघूया. आपण जस्ट सकाळपासून 2 मिसळ खाल्ल्या आहेत. त्या दोन्ही मिसळ आणि ह्या मिसळमध्ये खूप फरक आहे.
कारण ह्याचा पूर्ण गेम हा काळ्या मसाल्यांचा आणि त्या शेव ज्या आहेत ना त्या शेव अशा लांबट लांबट आहेत, साईज मोठी आहे आणि कुरकुरीत आहेत अजून पण, जरी त्या भिजल्या असल्या भरपूर वेळ तरी पण. तसं बघायला गेलं ना तर ज्या मी मगाशी 2 खाल्ल्या त्या कशा तिखट होत्या, म्हणजे माझी जीभ तिखट व्हायची किंवा असं तिखट व्हायचं. हा एवढा तिखट नाही आहे. मला वाटतं प्रत्येक एज ग्रुप म्हणजे लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांचा विचार केला गेलेला आहे आणि कोणाला त्रास होऊ नये म्हणून अशी मिसळ बनवलेली आहे असं मला वाटतं. कमी तिखट मिसळ आहे. त्याचा पाव घेऊया आपण. मोठा पाव आहे आणि गरम केला त्यामुळे वरून कुरकुरीत आहे. पावावर पण छान लागते. मला एक गोष्ट कळत नाही, नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मिसळ बरोबर ना दही मिळतं. दही मी 2 ठिकाणी दही खाल्लं नाही आहे, इथून दही खाणार नाही आहे. हे दही तुम्ही का देता त्याची प्लीज कमेंट करून सांगा की नाशिकमध्ये मिसळ बरोबर दही का मिळतं. पापड काय करूया. पापड मस्त कुरकुरीत आणि मोठा आहे. पापड पण छान आहे. पुढे तेल जास्त सुटलं नाही याला बिलकुल पण. सो ओव्हरऑल 120 रुपयासाठी मिसळ आहे. हा ॲम्बियन्स आहे. मी या मिसळ येतोय थम्सअप. का थम्सअप? कारण त्या 2 खाल्लेल्या ना त्याची चव खूपच अशी म्हणजे ऑथेंटिक होती. हे थोडंसं प्रत्येक वयोगटाचा विचार करून बनवलेली मिसळ आहे. त्यामुळे ही कुठेतरी मिसळ मला गोल्डन थम्सअप नाही वाटत पण थम्सअप वाटते. तुम्ही ट्राय करू शकता. आता मी अजून एक गोष्ट ट्राय करूया. यांची जिलेबी, ही जिलेबी आहे ना ही पण चुलीवरती बनते आणि गुळाची आहे. तूप आणि गूळ. इंटरेस्टिंग आहे. खाऊया. प्रॉपर गुळाची चव आहे जिलेबीला. सो 50 रुपयाची जिलेबी आहे. चव खूप युनिक आहे. त्यात तुम्हाला 50 रुपयामध्ये ऑलमोस्ट 3 मोठे मोठे जिलेबी मिळतात. माझ्याकडनं ह्या जिलेबीला आहे थम्सअप. तुम्ही ना या ठिकाणी आलं पाहिजे. का? कारण हा एकदम माहोल बघून घ्या की नाशिकमधला मिसळचा माहोल काय आहे, हा ॲम्बियन्स काय आहे आणि ही सगळी गंमत काय आहे. चला ऑल दॅट सेट 3 जागा झाल्या आहेत. अजून 3 की अजून काय माहिती नाही किती जागा बाकी आहेत. आपल्याला मिसळ फुल खायची आहे दिवसभर. आणि मी तो सांगणार की नाशिकमध्ये जगात भारी, देशात भारी आणि जिल्ह्यात भारी मिसळी कुठले कुठले आहेत. पण तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. स्वतः आपल्यावर अमेय मंगेश आंबले आहेत आणि अमेय म्हटलं की तुम्हाला कळतंच की काही चांगली गोष्ट होणार आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला चुलीवरची मिसळचा एक्सपिरियन्स? मी अख्खा रिव्ह्यू दिलेला आहे ऑनेस्टली की मला काय वाटलं. छान. आणि मी तेच त्यांना परत सांगतो की एखादी सिंपल गोष्ट यांच्या आजीने चालू केलेली मिसळ, वडिलांच्या आजीने चालू केलेली मिसळ आज 75 वर्षापूर्वीची आपली रेसिपी आहे. तर ती आता आम्ही नवीन अर्थाने परत चुलीवरती तिला लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. अरे वा. आणि त्यांनी आता न्यू जनरेशनने एक नवीन आयटम सुरू केला आहे, चुलीवरचा आईस्क्रीम. म्हणजे आईस्क्रीम तर आपण गोड ऐकतो, चुलीवरचं कसं झालं? चुलीवरचे लोक विचारतात का ते तिखट आहे का, त्याच्यातून वाफा येतात का, त्याच्यात तरी टाकता का तुम्ही, असे आमच्यापर्यंत प्रश्न आले. तर आम्ही पण आमचा पेज आहे त्याच्यावरती आम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. पण आता तुम्हाला पण देतो की जे दूध आहे ते आपण चुलीवरती आटवून त्याला तो स्मोकी एक फ्लेवर येतो आणि ते लाकडी पॉटमध्ये आपण जसे पूर्वी बनायचे आईस्क्रीम तसे आपण त्याला बनवतो. आणि ते टोटली नॅचरल आहे. त्याच्यामध्ये कस्टर्डचा एकदम म्हणजे कमीत कमी वापर केला जातो. आणि मेन ओजी कसं कळतं माहिती आहे, आईस्क्रीम आल्याला लगेच विटायला लागलं आणि त्याचं प्रॉपर दूध निघतं. कुठे पाणी नाही आहे आणि कुठेही ते असं फ्रोझन नाही आहे. आपण एक बाईट घेऊया. ती काजू कतरीची मिठाई असते ना आपली, त्याचं बेस्ट व्हर्जनचं काय असेल तर ही ती आहे. वाव. आणि किती रुपये आपला स्कूप असतो? हे 80 रुपीजला 2 स्कूप मिळतात. अच्छा 2 स्कूप मिळतात. वा. मी एकच घेतला आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी सगळीकडे खातच असतो. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही हे ट्राय करा. खूप सुंदर आहे आणि याचं नॅचरल आईस्क्रीम आहे. माझ्याकडनं मी आईस्क्रीम देतोय फॉर 80 रुपयाची 2 स्कूपसाठी गोल्डन थम्सअप. खूप छान आईस्क्रीम आहे, खूप छान. सो साधना मिसळला माझा गोल्डन थम्सअप लागलेला आहे. का? कारण बाई जसं हे नाव आहे ना साधना, या लोकांनी मिसळची साधना केली आणि त्याच्यातनं जे काही उभं केलं आहे ते म्हणजे ते त्याच्याबद्दल तुम्ही या इथे याची मिसळ ट्राय करा. मिसळ अप्रतिम चुलीवरची आहे. आणि मी एक जाता एक गोष्ट खाल्ली ती होती यांचं चुलीवरचं आईस्क्रीम.
माझ्याकडनं त्याला गोल्डन थम्सअप मिळाला आहे. तुम्ही ट्राय करा. तर तुम्हाला आवडली त्या स्टिकरबरोबर फोटो काढायचा, भाटूबावर टाकायचा, मला टॅग करायचं. आम्ही इंस्टाग्रामवर नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. सो आता मी फुगे फोडणार आहे. 3 रेडवाले बलून कुठलंही गिफ्ट आहे. आणि किती चान्स मिळणार? 6 चान्स आहेत माझ्याकडे. मला हे 3 जे दिसतात ना रेडवाले हार्ट्स ते बरोबर फोडायचे आहेत सॉरी. फोडलं की मला मिळणार कुठला तरी अगली त्यातलं टॉय. पण जिंकण्यात मजा आहे ना. पहिला रेड फोडलेला आहे आपण काही. दुसरा फोडलेला आहे आपण. अल्पा हे सगळं तुझ्यासाठी करतोय मी. ए बाजूचा फुटला. 3 मध्ये 1 चान्स आहे. ओ शिट 2 मध्ये 1 चान्स आहे. लास्ट चान्स. हा स्कॅम आहे. ते शेवटला 3 गोळ्या टाकतच नाहीयेत. ते चणे टाकतात. चणे फसवले आपल्याला लोकांनी. शी यार सॉरी मी तुझे होप्स खूप वाढवले होते. भाटुपा माडिपा विषय खोल. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. खूप निर्भेळ आनंद मिळेल. अरे. खूप मस्त सिरियल असतात. मी आजी आहे आणि माझा 15 वर्षाचा नातू. आम्ही दोघं बघतो आणि असं लोळून हसतो. अरे मस्त. खूप मजा येते. खूप छान माइंड फ्रेश होतो. थँक्यू सो सगळ्यांनी मच. नक्की बघा. थँक्यू सो मच. सो आता पुढची जागा जी आपली आहे ती आहे श्रीकृष्ण विजय मिसळ. या जागेची गंमत माहिती काय आहे? सगळीकडे आपल्याला जी तर्री मिळते ना ही तर्रीमध्ये यांचं म्हणणं आहे मिरच्या असतात. हिरव्या मिरचीची तर्री. बघू नक्की काय तेच आहे का. सो कृष्णा विजयची मिसळ आलेली आहे. मिसळ बघाल तर एकदम पहिली जागा बघूया आपण. ही जागा बघाल तर पूर्ण ओल्ड स्कूल जागा आहे. मस्त बाकडे आहेत सगळे. स्वच्छता एकदम चांगली आहे त्यात. आणि तो जो जुनावाला फील आहे तो इथे आहे. आणि ही जी पूर्ण दिसते तुम्हाला एक पापड, कांदा, दही, पाव आणि 2 रस्से. हे मला वाटतं हे नाशिकचं मॅन्डेटरी आहे मिसळमध्ये. आणि याची किंमत आहे 90 रुपये. आता ह्याच्या मिसळचा जो हा रस्सा आहे या रस्स्यामध्ये ते लाल मसाल्याबरोबर मिरच्या पण टाकतात. हिरव्या मिरच्या. सो हिरव्या मिरच्या असतात त्याच्यामध्ये. त्याचा तिखटपणा आहे. कधी वेगळं आहे. खाऊन बघूया आपण. ही मिसळ खूप फेमस आहे इकडची. ह्याच्यात फरसाण दिसतं तुम्हाला. शेव्स आहेत. जाडी शेव आहे, बारीक शेव आहे आणि अगेन फक्त मटकी आहे. सो पहिलं खाऊन बघूया आपण कशी वाटते. पण त्याआधी एक काम करा ना. सबस्क्राईब करून टाका ना. म्हणजे लोक तर सांगतात तुम्हाला. पण माझ्याकडनं पण एक पर्सनल रिक्वेस्ट. काय तुम्ही नवीन पब्लिक आहात. तुम्हाला नाही माहिती की सबस्क्राईब करायचं असतं. जुन्या लोकांनी केलं सबस्क्राईब. त्यामुळे आम्ही 4 लाख मेंबर्सपर्यंत पोहोचलो. म्हणतात जरा गाडी पुढे घेऊन जायची ना आपल्याला 4 लाखाच्या. प्लीज सबस्क्राईब करा. चला खाऊन बघतो. कम्प्लीट डिफरंट चव. मेन मटकी. हा जो मटकी आहे ना या मटकीची चव आहे. अख्ख्या भाजीची चव आहे. अमेझिंग मटकी भाजी आहे. तिखटपणा आहे ओके. पण अजिबात मसाल्यांचा तिखटपणा नाही आहे. हा जो तिखटपणा आहे तो त्या मिरचीचा आहे. त्यामुळे कुठेही असं भगभगणारी फिलिंग नाही आहे. वाव. ही सर्वात डिफरंटवाली ग्रेव्ही आहे. सर्वात डिफरंट म्हणजे ही सूप आहे. ह्याला या गोष्टीला माझ्याकडनं मी सेपरेटली देतो आहे. गोल्डन थम्स सेपरेटली. तिचं तुम्हाला घशामध्ये इथे फील होतं की ते तिखट आहे. पण असं वाटतं की परत प्यावं. आपण ट्राय करू. याचा काय आहे बघ. हे बघ काय तेल आहे बघ. हे याचं लाल तिखट आहे. थोडं टाकूया आपण. यात तरी प्रॉपर लाल मसाला टाकला आहे. हा तिखट आहे. अमेझिंग. म्हणजे हा तिखटपणा पूर्ण मसाल्याचा तिखटपणा आहे आणि तेल. त्यामुळे हा चुम्मा तिखट आहे आणि ह्याची वेगळी फ्लेवर आहे. मी पाव ना उगीच खराब करत नाही कारण मी दिवसभरात मिसळपाव खातोच आहे. आणि मला वाटत नाही या मिसळीला पावाची गरज पण आहे. त्यामुळे मी पाव त्यांना परत देऊन टाकेन.
आणि मी हेच नुसतं मिसळ खाईन. याचा पर्सन जो आहे ना तो कुठेतरी काम करतोय, सगळा मसाला पकडून ठेवायचा. त्या भाजीला सुद्धा चव आहे, त्या ग्रेव्हीला सुद्धा चव आहे आणि तिखट वेगळंच आहे. त्यामुळे ओव्हरऑल फ्लेवरफुल मिसळ आहे, फ्लेवरफुल मिसळ. या मिसळला माझ्याकडनं मिळतो आहे 90 रुपयासाठी गोल्डन थम्सअप. क्वालिटी मिसळ, डिफरंट मिसळ. तर मग तिन्ही खाला तर तिन्ही वेगळ्या होत्या. ही चौथी मिसळ पूर्ण चवीची मिसळ आहे. याचा पापड पण खूपच पातळ आहे आणि एकदम कुरकुरीत आहे. हा जो कॅमेराच्या मागे मुलगा आहे त्याला दाखवतो फर्स्ट टाइम आपण. काय म्हणतोस? गेम त्या ब्रॉथचा म्हणजे त्याचे सूप आहे ना, रस्सा रस्सा नुसता मस्त आहे. मस्त आहे मस्त भाई, कमाल. नाईस ना. अरे आणि मी नाही खात मटकी, मी हे संपवू शकतो. हो, म्हणजे घरच्यांनी जर बघितलं आपल्या हो हो, तर ते म्हणतील की सल्यूट करतील मला. घरी ये बोलतील परत, किंवा राहा तिकडेच. 2 पैकी एक. आवडती का? दोघांनी आम्ही रिव्ह्यू देऊन झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की अम्या बडबडतो म्हणजे अम्या नक्की खरं बोलतो खोटं बोलतो. म्हणतो मला दाखवलं की आज आपला तेजस पण काय बोलतोय. सो तेजस म्हणणं म्हणून ऐकलेलं आहे. तर तुम्हाला इकडे यायचं आहे, इथे ही मिसळ ट्राय करायची आहे. आम्ही आता निघतो कारण अजून 2 का माहिती नाही किती जागा बाकी आहेत. पण विचार करा आता आम्ही मिसळीचा ग्राफ आमचा वर चालला आहे. तर त्यामुळे आम्हाला डिफिकल्ट होणार आहे शेवटला डिसाईड करायला की जगात भारी कुठली, देशात भारी कुठली आणि जिल्ह्यात भारी कुठली. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आम्ही वरती खाऊन बिल भरून निघतो. श्रीकृष्ण विजयला आपला गोल्डन थम्सअप लागलेला. इथे आलात तर प्लीज तुम्हाला यांची मिसळ ट्राय करायची आहे. 30 वर्षी जुनी यांची रेसिपी आहे आणि यांचा मेन जो तो ब्रॉथ जो रस्सा आहे ना त्यात सगळा गेम आहे. आणि यांची भाजी, मटकीची भाजी म्हणजे मी घरी खात नाही पण इथून खूप खाल्ली आहे. तर त्यामुळे तुम्ही आल्यावरती तुम्हाला आवडल्यावरती या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचा आहे, आम्हाला टॅग करायचं आहे, भाटूबाला टॅग करायचं आहे. आम्ही नक्की रिशेअर करू. तो मुंबई आग्रा जो हायवे आहे त्याच्या साईडलाच ही जागा, याचं नाव आहे तुळजाई मिसळ पाव व पावभाजी कॉर्नर. इथे मिसळबरोबर मिळते छान भाकरी. सो मी ट्राय करणार आहे आज मिसळ भाकरी इथे कशी वाटते. चला. तुळजाईमध्ये मी एक स्पेशल कॉम्बो मागवला आहे. गरमागरम भाकरी आणि ती पण अशी कुरकुरीत ना भाकरी, म्हणजे एकदम भाजलेली भाकरी आहे प्रॉपर तव्यावरती. आणि यांची ही मिसळ, जी मिसळ मला दिसते एकदम अशी पसरलेली आणि ऑल वॉटरी मिसळ बघाल तुम्ही तर. आणि याच्यामध्ये एकदम थोडे पोहे आहेत, मटकी आहे आणि ह्या शेव दिसतं ना जाडी आणि बारीक, हे शेवसुद्धा इकडे बनवतात. आणि हे पापड, दही मॅन्डेटरी सगळीकडे आणि एक तिखट तर्री आणि एक नॉर्मल रस्सा त्याचा इथं आहे. आणि या सगळ्याची किंमत आहे 100 रुपये. तर 100 रुपयामध्ये तुम्हाला एक प्रॉपर लंच समोर आलेला आहे माझ्या. हा ब्रेकफास्ट वाटत नाही कुठल्या अँगलने, कारण भाकरी आली आहे. म्हणजे ज्यांना पाव जमत नाही खायला त्यांनी हे खावं. सो पहिलं भाकरी खाऊया. पण भाकरी तर काय सॉफ्ट आहे यार, भाकरी तर एकदम कमाल भाकरी आहे. म्हणजे या भाकरीवर मटण खाण्याचा काय मजा येईल कुस्करून. तुझ्या काही शिव्या घाला की काय दरवी हा व्हेज करतो सगळं खाऊ आज आणि मटणाचा विषय काढतो सारखा. भाकरीमुळे त्याची गंमतच चेंज झाली आहे पूर्ण. तर पहिला मी ना हे नुसतं खाऊन बघूया. ह्याची बरीचशी जी मिसळी स्टाईल आहे ना ती मुंबईवाली स्टाईल आहे. म्हणजे नो डाऊट याच्यामध्ये तुम्ही मटकी आहे, पोहे तर काय कळत नाहीत केवढे, खूपच कमी पोहे आहे त्याच्यामध्ये. तर आपल्या ह्याच्यात मसाले कुठले असतात, काळा असतो की लाल असतो? घरगुती काळा मसाला आहे ना. सो हे जी चव आहे ना पूर्ण, ही पूर्ण मस्त असे काळे खडे मसाले जे असतात ना ही त्याचीवाली चव आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा रस्सा घेताय ना
तुम्हाला घशाला प्रॉपर ते मसाले फील होतात सगळे. कुठेही मला असं तिखट नाही वाटला उगीच, पण मसाले स्ट्रॉंग आहेत त्याचे खूपच. सो यांचं पण जे शेव आणि सगळं बनतं त्याच्यामध्ये बिलकुल पण सोडा नाही आहे, सगळं घरगुती आहे, कशातच सोडा यूज होत नाही. त्यामुळे चव आहे ना चांगली आहे. थोडीशी त्याच्यात मीठ मला जास्त वाटतं थोडंसं, एकदम किंचित, पण बाकी चव चांगली आहे खूपच. भाकरीबरोबर मिसळ फर्स्ट टाईम खातो आहे, एकदम वेगळी. मी या पूर्ण कॉम्बोला देतो आहे माझ्याकडनं थम्सअप. 100 रुपयाच्या सगळ्या येत्या गोष्टी खूप छान आहेत, घरगुती आहेत मेन म्हणजे. आता म्हणजे अजून एक फेमस गोष्ट आहे ती आहे मूग भजी. खाऊया. वाव, ती आहे, ओवा आहे, बडीशेप आहे. चव बघायला ना एकदम खुशखुशीत आतनं आणि बाहेरनं मस्त क्रंची आहे. 30 रुपयाची मस्त प्लेट येते आणि जी गोष्ट अशी स्वस्त आणि एवढी बाप लागते ना, त्याला माझ्याकडनं काय मिळतो माहिती आहे, त्याला माझ्याकडनं मिळतो गोल्डन थम्सअप. 30 रुपयाची वसूल भजी आहे ही. हे द्वारका सर्कल आहे. तू द्वारका सर्कलला आलात आणि तू जाताना चहा प्यायची आहे आणि मूग भजी खायची आहे, हा स्पॉट आहे. ते थांबा, चहा प्या, मूग भजी घ्या आणि पुढे आपली ट्रिपला निघा. माझं ना खरंच गव्हर्नमेंटने ऐकलं पाहिजे आणि आपले जे सगळे मूवी थिएटर्स आहेत ना, तिकडे पॉपकॉर्नच्या ऐवजी किंवा नगेट्सच्या ऐवजी हे मूग भजी मिळायला लागले पाहिजे. आता याचा हाय टाईम. आम्हाला मूवी बघताना मूग भजी खायची आहे. प्लीज कमेंट करून सांगा, आपण याचं आंदोलन काढूया. सो जाता जाता मी इकडे काय केलं ना, इथे तुळजाईमध्ये मी ताक मागवलं, कारण एवढं मिसळ खाल्लं की जरा जळजळ पोटात होणार ना. पण हे ताक पूर्ण ग्लास भरून आलेलं 25 रुपयासाठी. मी एका घोटामध्ये एवढं संपवलं आहे. इमॅजिन करा ताकाची क्वालिटी काय आहे. सो माझ्याकडनं इथे आला तर 2 रेकमेंडेशन हे नक्कीच आहेत. मिसळ आणि भाकरी तर ट्राय कराच, पण त्याहून अमेझिंग म्हणजे यांचं मूग डाळ भजी आणि हे ताक अमेझिंग आहे. ताक प्यायलं की मी म्हणतो ना, मन ताक दिनाधीन होऊन जातं. ह्याचं अजून एक स्पेशालिटी की ताक यांच्या घरात बनतं. म्हणजे तुम्ही ते जे पण गोष्टी खाल यांच्या घरात बनतात आणि मग ते त्याहून गरम होतात आणि मिळतात आपल्याला. त्यामुळे या ताकाला पण माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन थम्सअप. तुम्ही आला तर ट्राय करा गोष्टी. आणि आल्यावरती या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचं आहे, भाटूबाला टॅग करायचं आहे, मला टॅग करायचं आहे. आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. काय लोकेशन आहे रे गंगा टी हाऊसचं. म्हणजे समोर गोदावरी छान वाहते आहे आणि त्याच्याबरोबर मागे गंगा टी हाऊस आणि पण एकदम कॉर्नरला वरून रस्ता खाली उतरतोय, झाडं आहेत भरपूर सारी. विंटेज कॅफेवाला फील आहे ना, तो वाला फील आहे. पण हे विंटेज कॅफे नसून गंगा टी हाऊस इथे मिळते. नाशिकमधली सर्वात जुनी मिसळ, 100 वर्ष जुनं गंगा टी हाऊस आहे. चला आपली मिसळची हाऊस कंप्लीट करूया. एक काम कर, मस्तपैकी आमच्या ऑडियन्सला सांग सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब करत नाहीत तर नवीन ऑडियन्स आहेत तर सांग. नक्कीच सबस्क्राईब करा. भाडीपाचे व्हिडिओ, भाडीपाचं सगळं कंटेंट एक नंबर असतं. भाडीपाने पुनर्जीवन दिलंय मराठी कंटेंट क्रिएटर. अरे थँक्यू सो मच. एकच नंबर. Thank you so बघून much. ओळखायला आलास तू. अरे बरं झालं, बरं वाटलं. एकदम डिफरंट दिसणारी मिसळ आणि काय लोकेशन आहे गाईज. म्हणजे तुम्हाला जर नाशिकचा फील हवा असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो घाटवाला फील हवा असेल, वाराणसी टाईपमध्ये थोडासा, तर फक्त तुम्ही तुमच्या आता राईटला बघा. गोदावरीच्या किनाऱ्याला बसून हे गंगा टी हाऊस आहे आणि तुम्ही बघाल तर काय माहोल आहे. म्हणजे या डोळ्यांनी हे सगळं असं बघणं की बाजूला गोदावरी वाहते आणि तुमच्यासमोर नाशिकची मिसळ येणं, ते पण ही नाशिकमधली सर्वात जुनी मिसळ. म्हणजे असंही म्हणतात की ही नाशिकमधली पहिली मिसळ आहे, 100 वर्ष जुनी. आणि तुम्ही ह्याची स्टाईल पण बघाल या मिसळची तर तुम्हाला दिसतंय की पूर्ण मटकी आहे आणि तुम्हाला दिसतं याच्यात मिरच्या आहेत, भरभरून मिरच्या आहेत, भरभरून मिरच्या. बाकी बघाल त्याच्यात पोहे पण आहेत. ओके. आणि जी ऐवज भरलेलं आहे, अख्खं ऐवज म्हणजे पोहे, शेव पण हे स्वतः बनवतात. हा रस्सा पण ज्यांचा आहे, या रस्स्यामध्ये कुठेही काळा मसाला नाही आहे ना खडा मसाला आहे, लाल मसाला आहे जो यांच्या घरात बनतो. अजूनही कांदा गेलेला याच्यात. आणि पापड 2 पाव आणि हे याची किंमत आहे 80 रुपये. अफोर्डेबल विथ द व्ह्यू. आता खाऊया आपण. पहिला बाईट घेऊया.
मी आज 6 ठिकाणी मिसळ खाल्ल्या आहेत आणि या 6 ठिकाणी सगळ्या मिसळ या एकापेक्षा एक होत्या आणि एकापेक्षा एक वेगवेगळ्या होत्या. म्हणजे आमचा तिखटपणा आहे ना, हा फक्त मिरचीचा तिखटपणा आहे, मिरचीचा. बाकी तिखट काहीच नाही आहे. आणि जी भाजी आहे ना, त्याची क्वांटिटी बघा केवढी टाकली आहे. म्हणजे सर्वात जास्त क्वांटिटीवाला मिसळ कुठली असेल तर ही आहे. काय म्हणतो तेजस? आपण 6 ठिकाणी खाल्ली आहे. ही एवढी क्वांटिटी कुठल्याच मिसळला नव्हती आणि 80 रुपयाची आहे. म्हणजे हे बालं बापरे, बस 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 बस. काय आहे हे, काय आहे हे? वाव, मला बिलीव होत नाही काळा मसाला नाही आहे. ह्यात खोबरं आहे, वाटणामध्ये खोबऱ्याचं वाटण आहे. ते सगळ्या गोष्टी आहेत ना, हे ठेचतात, मिक्सरला पण लावत नाहीत. मिरच्या पण ठेचल्या आहेत, मिक्सर लावला नाही, त्यामुळे मिरच्या अख्ख्या काय लागतं, त्याचं साली लागत आहेत. एक फक्त गोष्ट आहे की त्याच्यात तेल आहे, त्याच्यात तेल तुम्हाला भरपूर लागतं. म्हणजे माझ्या ओठांना पण तेल लागतं आहे याच्यामध्ये. जर तुम्ही चव म्हणालात तर चव एक नंबर आहे. काही लोकांना ना या जागेवरती आल्यावरती थोडा हायजीनचा प्रॉब्लेम वाटेल, कारण हायजिनिक जागा नाही आहे. मग तुम्ही बघा तसं मग काळेपट्ट झालेलं आहे, कुठे आतमध्ये असेच ठेवलेल्या गोष्टी आहेत. स्वतःला गोष्टी आहेत स्वच्छ, म्हणजे टेबलाला कुठे तेल नाही आहे, तेल स्वच्छ, ही जागा पूर्ण स्वच्छ आहे. पण वाटू शकते तुम्हाला अनहायजिनिक, म्हणून मी ते मेन्शन केलं तुम्हाला ऑलरेडी. आता ह्यांचे पाव पण बघा, पाव पण आपले बेसिक पाव आहेत. मी पाव ना फक्त एक बाईट घेतो, कारण जास्त पाव खराब नको करूया आपण. मिरची येते बघ ना ह्याच्यात, बघ काढली तिला बाहेर मी. एकदम ज्युसी आहे मिसळ, पावाबरोबर मस्त लागते. फक्त हे तेलकट आहे ना, म्हणून मी याला देतोय, फक्त म्हणून देतोय डबल थम्सअप. म्हणजे थम्सअपच्या वरती आहे, पण गोल्डन थम्सअप जात नाही, कारण जरा तेलकट आहे आणि लोकांना वाटू शकतं की जागा अनहायजेनिक आहे म्हणून. पण बाकी या व्ह्यूला प्लीज परत दाखव, झाडाकडनं हा व्ह्यू वरती ही प्रॉपर जुनी 100 वर्ष जुनी नाशिकची मिसळ. नाशिकचा फील घ्यायचा असेल तर तुम्हाला या जागेला यायचं, ज्या जागेला मी आलो. तर आता ती वेळ आली ज्याचं मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे की आज मी नाशिकमध्ये 6 ठिकाणी वेगवेगळ्या मिसळ खाल्ल्या आहेत. खूपच टफ डिसिजन आहे की नाशिकमध्ये येऊन नाशिकच्या बेस्ट मिसळ खायच्या आणि मग सांगायची की त्याच्यात बेस्ट कुठली वाटली. तरी मी माझ्याकडनं प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि म्हणजे मी आहे ना, हे आजच्या दिवसामध्ये खाल्लेलं मिसळ आहे, त्यामुळे मी जरा काय म्हणेन ना की वरती खाली येऊ शकतं. पण तरी पण तुम्ही पण तुमचे सांगा की तुमच्याप्रमाणे कुठला चांगला आहे. ओके, सो पहिला म्हणतो मी जिल्ह्यात भारी. ओके, जिल्ह्यात भारी जर मला कुठली मिसळ द्यायची आहे की तिकडच्या तिकडे चांगली वाटते खायला, तर मला वाटतं ती ही जागा आहे, गंगा टी हाऊस. का? कारण या ठिकाणी आल्यावरती ना तुम्हाला तो माहोल आहे, तुम्हाला ती मिसळ पण जुनीवाली आहे. आय नो थोडीशी तेलकट आहे, गोष्टी आहेत, पण ते असं होतं ना की हे नाशिक आहे यार, आणि हा फील आहे नाशिकचा, म्हणून जिल्ह्यात भारी. म्हणजे ॲक्च्युली जिल्ह्यात भारी मी ट्राय करतो. ओके, ही पण जिल्ह्यात भारी आहे मिसळ. आणि दुसरी जिल्ह्यात भारी मिसळ जर कुठली असेल ना, असेल श्रीकृष्ण विजय मिसळ. कारण त्याचं आणि ह्याचं पण सेम प्रिपरेशन आहे, ती पण मिरचीमध्ये बनते, ही पण मिरचीमध्ये बनते, त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात भारी आहेत. आता आहे देशात भारी. देशात भारी माझ्यासाठी ना, नाशिकला येऊन नो नॉनसेन्स मिसळ जर खायची असेल तर ती आहे सुदर्शन मिसळ. त्या मिसळमध्ये बाकी काहीच नाही, फक्त तुम्हाला मटकीची भाजी मिळणार, त्याच्यामध्ये त्यांची ती ग्रेव्ही लाल, एक तर तिखट असणार, एक नॉर्मल असणार, त्यांचे पाव आणि त्यांचा जो ॲम्बियन्स आहे. म्हणजे मला त्या जागेचं आवडतं. कारण देशात भारी का देतोय मी? कारण एक फॅमिली रन बिझनेस आहे, ज्याच्यामध्ये कोणी कामगार असे नोकर नाही आहेत, सगळे जे आहेत ते फॅमिलीच काम करत आहेत. स्वच्छ जागा, स्वच्छ त्यांचं बिहेवियर सगळ्यांचं, आणि एकदम अशी म्हणजे बसायला पण लोकांना, म्हणजे तुम्ही फॅमिली पण गेला तर तिकडे तुम्हाला 10 लोकांना एकत्र बसून खायला जागा आहे. इंडियन म्हणजे तुम्ही बैठी पद्धतीने म्हणता असं खाऊ शकता. त्यामुळे ती जागा मला देशात भारी वाटते. ओके, आणि आता उरली जगात भारी. तुम्ही गेस केलं का कुठली जगात भारी? जगात भारी एकच आहे, बाळासाहेब. बाळासाहेबांची जी मिसळ होती ती 40 वर्षापासून जे लोक खायला येत आहेत. त्याच्यामध्ये पोहे पण होते, त्याच्यामध्ये मटकी पण होती, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः बनवलेली ती शेव पण होती, त्याच्यामध्ये म्हणजे ती भाजीला पण चव भाव होती, पाण्याला पण चव भाव होती. त्या नुसते मी त्यांचे ते हे खाल्ले, शेव खाल्ले, ते शेवला पण चव भाव होती. आणि तिकडे लोक वर्षानुवर्ष येऊन तिकडे खात आहेत, जेवत आहेत. आणि ती जागा पण अशी आहे की ती सकाळी 7:30ला चालू होते आणि बरोबर 2:30ला बंद होते. त्यामुळे तुम्हाला तिकडे जाऊन पटकन खाऊन घ्यायचं आहे आणि तिकडनं बाहेर निघायचं आहे. सो हा होता म्हणजे नाशिकच्या मिसळचा रिव्ह्यू, ज्यात मी तुम्हाला 3 जागा सांगितल्या, ॲक्च्युली 4 सांगितल्या, 2 ड्रॉ झाल्या तिसऱ्या पोझिशनला. तर हे
तुम्हाला कसं वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. तुमच्याप्रमाणे तुमचं जगात भारी कुठलं आहे तेही मला सांगा. आणि जर अजूनही कुठली मिसळ बाकी असेल जी मी आणि इंद्रानं दोघांनी मिळून नाही केली असेल तर ती सांगा मला, आम्ही नक्की कव्हर करू. चला बाय बाय.